विठ्ठल 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 भेटीसाठी किती हा जीव आतुरला, तुझ्या भेटीसाठी किती हा जीव आतुरला. आलो शरण तुला देवा हरी विठ्ठला, आलो शरण तुला देवा हरी विठ्ठला, आलो शरण तुला देवा हरी विठ्ठला. हो तूच सखा हरी नाथ अनाथांचा, विठेवरी उभा देव तूच वैष्णवांचा. हो तूच सकाहारी नाथ अनंताचा, विठेवरी उभा देव तूच वैष्णवांचा. विश्व रूप तू अनंता भक्तवत्सला, विश्वरूप तू अनंता भक्तवत्सला. आलो शरण तुला देवा हरी विठ्ठला, आलो शरण तुला देवा हरी विठ्ठला, आलो शरण तुला देवा हरी विठ्ठला. विठ्ठल 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 विठ्ठल. ओढ मनी होती आषाढी वारीची, पायी पायी धरली वाट पंढरीची. ओढ मनी होती आषाढी वारीची, पायी पायी धरली वाट पंढरीची. माय बापा कृपावंता देवा दीन दयाळा, माय बापा कृपावंता देवा दीन दयाळा. आलो शरण तुला देवा हरी विठ्ठला, आलो शरण तुला देवा हरी विठ्ठला, आलो शरण तुला देवा हरी विठ्ठला. पंढरीनाथ महाराज की. हो तुझ्या महाद्वारी घेता दर्शन देवा, सुख शांतीचा मेवा. पंढरीनाथ भगवान की. तुझ्या महाद्वारी घेता दर्शन देवा, स्वर्ग सुख शांतीचा मिळतो मेवा. आता ठेवितो मी माथा देवा तुझ्या चरणाला, आता ठेवितो मी माथा देवा तुझ्या चरणाला. हरी विठ्ठला आलो शरण तुला देवा, हरी विठ्ठला आलो शरण तुला देवा, हरी विठ्ठला
आलो शरण तुला देवा हरी विठ्ठला आलो शरण तुला देवा हरी विठ्ठला आलो शरण तुला देवा हरी विठ्ठला आलो शरण पुंडलिकावर देव श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की गोपाल कृष्ण महाराज की सियावर रामचंद्र की आई मसान देवी माते की आई हिंगला देवी माते की गणपती बाप्पा मंगल मूर्ती सर्व वारकऱ्यांना पदयात्रेसाठी हार्दिक हार्दिक शुभेच्छा. सर्व वारकऱ्यांना हार्दिक शुभेच्छा. तसेच वेसावा वारकरी मंडळ या कितीतरी आता एकादशी झालेल्या सर्व हरिनाम सप्ताह इथे करत आहेत. तसंच आजही योग हरिनाम सप्ताह त्या निमित्ताने मान्य श्री समाजसेवक पंकजी कोली यांनी आपला अल्पाहाराचा इथे कार्यक्रम रचला म्हणून त्यांचे आम्ही आभारी आहोत. तसेच त्यांनी वेसावातील वारकरी म्हणजे जे मसानदेवीपासून ते शिवगलीपर्यंत सर्व ज्या मंडळं आहेत त्यांना इथे आवर्जून आमंत्रण केलं. त्याच्यासाठी आभार आहे. त्याच्यासाठी अल्पाहार ठेवला. मी सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवा पंकज कोलीसाठी. त्यांनी आपल्याला एक छोटा मोठा कार्यक्रम इथे केला. त्यांचे आशीर्वाद आपल्याला नेहमी असतात. कितीतरी आता वाऱ्या झाल्या आपण ते पंकज कोली यांचे आशीर्वाद आपल्याला लाभलेले आहेत. तसेच मी एकच सांगेन की जगद्गुरु संत तुकाराम महाराज म्हणतात की पुत्र असावा ऐसा गुंडा त्याच्या तिन्ही लोकी झेंडा. पुत्र असावा ऐसा गुंडा याचा अर्थ काय? जगद्गुरु संत तुकाराम महाराज म्हणतात गुंडा म्हणजे जो हाफ मर्डर करतो, खून करतो, पाकिट मारतो त्याचा असा अर्थ नाही लावला नाही. सुंदर असा त्याने अर्थ लावलेला आहे. गुंडा म्हणजे काय? पुत्र असावा ऐसा गुंडा म्हणजे काय की जो तिन्ही लोकात आपले नाव लौकिक केले. आपल्या बलाने, आपल्या कर्तृत्वाने, आपल्या हिमतीने आपलं नाव लौकिक करतो. तो असा पंकज कोली साहेब इथे उपस्थित आहे. म्हणून जगद्गुरु संत तुकाराम महाराज म्हणतात की पुत्र असावा ऐसा गुंडा त्याचा तिन्ही लोकी डंका. असे आपले पंकजबाई आहेत. मी पुन्हा एकदा सर्व वारकऱ्यांना हार्दिक शुभेच्छा म्हणतो. तसेच आज आपला गाव पायी चालत चाललेला आहे. असं समजू नका की बाबा बुधागलीचे पुढे चालले, कोण मागे राहिला असेल. त्यांनासुद्धा घेऊन द्यायचं आपलं कर्तव्य आहे. आपल्या एकमेकांना सहकार्य करा. आपलं गाव एकमुखीने दाखवायचं आहे. एकमुखीने तुम्ही रॅली करा, आनंदाने नाचा, भांडण टंटा करू नका. निरोगी या, स्वस्थ व्हा आणि व्यवस्थित चाला. रामकृष्ण हरी. बोला पंढरीनाथ भगवान की. धन्यवाद. मी जे पंकज कोली यांचा सन्मान करतोय. सुभाष यांना विनंती करीन पंकज कोली यांना आपली पंढरपूरची वस्तू भेटवस्तू टोपी आणि शाल देऊन त्यांचा सन्मान करूया आपण. खरोखर पंकज कोली तुमचं योगदान भरपूर आहे या गावासाठी. बरेचसे आपण कार्यक्रम राबवलेले आहेत. नुकतीच आपली शाळेमध्ये मुलांचं मार्गदर्शन शिबिर आताच झालं मागेच. खरोखरच मोठं योगदान आहे. आताच परत 1000 मुलांसाठी रक्ताचं शिबिर आहे. म्हणजे ब्लड आपण ग्रुप म्हणतो, ब्लड ग्रुप मुलांचा. ते आपल्या वेसा विद्या मंदिरसाठी पंकज कोली यांच्या मार्फत होणार आहे. जर आपण टाळ्या होतो त्यांचं खरोखर आपल्या वेसाव गावासाठी भरपूर त्यांचं योगदान आहे. असे आपले पंकज कोली त्यांचं कौतुक करून जेवढं थोडं आहे कौतुक करणार तेवढं. कारण त्यांचं मार्गदर्शन आणि त्यांचा हातभार या वेसाव गावासाठी प्रत्येक याच्यासाठी ते रक्तशिबिर असू दे, डॉक्टर असू दे, कुठली मदत असू दे, प्रत्येकासाठी त्याचं योगदान आहेच आहे. त्यासाठी पंकजसाठी परत एकदा आपण टाळ्या वाजवून त्यांचे आभार आणि अभिनंदन करूया. पंकज कोली खरोखर आई मस्तानदेवी तुम्हाला उदंड आयुष्य देवो आणि तुमच्या हातून अशीच मोठी कार्य होत राहू अशी मी प्रार्थना करेन आई मस्तानदेवीला. धन्यवाद. हरी ओम साईराम. ओम साईराम. नमस्कार सगळ्या वेसावा गावातील सर्व वारकरी मंडळ, शिर्डी पदयात्री मंडळ, तुम्ही जो कार्यक्रम आवर्जून उपस्थित राहिला, मन भरल्यासारखं झालेलं आहे. कारण की आपण कोणतेही कार्य घेताना
देवाची साथ मायमावळींची साथ लागते. जयचंद राजा लाकडेजी आणि जो जमलेल्या माझ्या सर्व वारकरी बंधू यांना एकच विनंती करेन, जसे तुम्ही आपले वारकरी तुम्ही पदयात्रेमध्ये जात असता आणि असंच जेव्हा देवाचं बोलवण्याशिवाय आम्ही कोणतं कार्य होत ना, तसंच तुमची वारकरी चांगल्या पद्धतीने कार्य सफल होते. या परिक्रमामध्ये जी परिक्रमाच म्हणायला लागेल, मला जी छोट्या खाणीची कार्य करण्याची संधी देताना सर, ती मला खूप लाख मोलाची आहे. आणि हेच लाख मूल्य माझ्या आर्थिकपेक्षा समाधान खूप मोठं आहे. राजाभाऊ कुठे फक्त बऱ्याचशा प्रमाणे कामं करतात. माझी एक हॉबी आहे, एक सेवा आहे. आणि ही सेवा वेसावा गावामध्ये असू द्या, इतर गावामध्ये असेल आणि कोणत्या कोलीवाड्यामध्ये असेल, आई एकविरेच्या कृपेने मला आशीर्वाद असतोच. आणि याच्यापुढे माझ्या हयातीपणे जेवढं होईल तेवढं मी करण्याचा मी सर्वांपुढे या ज्या माऊलीच्या दरबारात आहे, मी इथं अपील करेन का हेच कार्य पुढे मी चालू ठेवण्याचा संकल्प आपल्या सर्वांपुढे ठेवतो. आणि उर्वरित जी पण तुमची आताही कार्य असतील वारकरी मंडळाची, शाही भक्तांची, अजून कोणाची, तुम्ही मला हात द्या. मी तुम्हाला नेहमी या छोटेखानी साथ देण्याचा प्रयत्न करेन आणि इथेच संकल्प ठेवतो आणि इथेच माझे 2 शब्द संपतो. आणि पुन्हा एकदा तुमचं मी अभिनंदन करेन की मला असं कार्य करण्याची तुम्ही संधी दिली. एवढंच बोलून थांबतो. ओम साईराम. ओम साईराम. रामकृष्ण हरी. रामकृष्ण. आपल्या वेसावळी समाजाचे माजी अध्यक्ष श्री राजेश लाकडे यांचा सुद्धा इथे सत्कार करत आहे. माननीय श्री पंकज कोली यांच्या हस्ते होत आहे. झालं बोला पंढरीनाथ भगवान की जय. थँक्यू. जोरदार झाल्या होते. हाक दिली आणि हाकेला आपण उपस्थित राहिला, खरोखर आपले मनपूर्वक आभार आणि उपस्थित राहिल्याबद्दल भरपूर धन्यवाद. आणि हा कार्यक्रम इथे जाता थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. चराचरांना जेव खाऊ घाली हो, आम्हा भक्तांचा तूच एक वाली हो. ओ चराचरांना जेव खाऊ घाली हो, आम्हा भक्तांचा तूच एक वाली हो. बोला बोला हो जय जयकार ओम साई नामाचा. ओ बोला बोला हो जय जयकार ओम साई नामाचा. आज निर्जला एकादशी निमित्त माननीय श्री पंकजजी कोळी यांनी आज वारकऱ्यांना चहापाण्याचा इथे कार्यक्रम आयोजित केला होता. त्या अंता आज चहापाण्याच्या कार्यक्रमाच्या शुभेच्छा देण्यासाठी माननीय डोंगरीकर महिला मंडळाच्या अध्यक्षा व त्यांचे कार्यकारी सदस्य सर्व इथे जमलेले आहेत. माननीय मी डोंगरीकर महिला मंडळाच्या अध्यक्षांचा सत्कार इथे पंकजजी कोळी यांच्या शुभ हस्ते आम्ही करणार आहोत. बोला पंढरीनाथ भगवान की आपल्या वेसावा कोळी जमास शिक्षण संस्थेचे संचालिका सो श्रीमती कविताताई लडगे यांना मी ह्या कार्यक्रमाबद्दल 2 शब्द बोलण्याची विनंती करतो. नमस्कार. पंकजजी कोळी यांनी पूर्ण वर्सोवा गावातील जे पंढरपूर इथे पदयात्रेला जाणारे त्यांना फुलाची पाकळी दिली आणि त्यांचा सत्कार केला. त्याबद्दल पंकज कोळी यांचे आभार व्यक्त करते. एवढे बोलून 2 शब्द संपवते. धन्यवाद. या ठिकाणी पंकज यांनी सर्व वारकऱ्यांना जी फुलाची पाकळी दिली आहे त्यासाठी त्यांचे सगळ्यात प्रथम आभार मानते मी. आणि जे कोणी पंढरपूर वारकरीला चालले आहेत त्या वारकऱ्यांना मी मनापासून शुभेच्छा देते. आणि त्यांची जी वारकरी जी पदयात्रा आहे ती चांगल्या प्रकारे पार पडावी अशा आभार व्यक्त करते. थँक्यू. आणखी धन्यवाद. पौर्णिमेच्या त्या जत्रेला नभी दुमदुमला हा नाद ओम साई नामा.
नामाचा